नमस्कार. अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री रूममध्ये सगळीकडे गिफ्ट शोधत असते. गिफ्ट कुठेच सापडत नाही म्हणून श्री खूप वैतागलेले असते. तेव्हा दरवाजा वाजतो. श्री ओरडून म्हणते की अगस्त्य, मी तुला सांगते मी दार उघडणार नाही. खूप झाली मज्जा मस्ती. पण कोणीतरी दार खूपच वाजवत असतं. श्रीला वाटतं की अगस्त्यच आहे. श्री म्हणते की थांब, आता तुला दाखवतेच. असं म्हणून ती ग्लासमध्ये पाणी घेते आणि दरवाजा उघडून डायरेक्ट पाणी तोंडावर फेकते. पण तिथे अगस्त्य नसून शुभ्रा असते. शुभ्राला समोर बघून श्री खूप शॉक होते. शुभ्रा श्रीकडे रागाने बघत असते. तेव्हा तिथे सुलक्षणाताई सुद्धा येतात. शुभ्रा रागाने म्हणते की श्री डफर, काय केलंस तू हे? सुलक्षणाताई श्रीला म्हणतात की मूर्ख मुली, काय केलंस तू हे? तुला काय तुझी ती घाणेरडी गल्ली वाटेल ती गोष्ट तिथे फेकायला? मोठ्या घरात वागायची ही काय रीत झाली का? आणि म्हणतात की मुद्दाम करतेस ना हे सगळं? आधी हिचा नवरा हिसकावून घेतलास तू. खरं म्हणजे आमचीच चूक झाली. आम्ही तुझं अगस्त्याशी लग्न लावून दिलं, पण काय करणार, आमच्या हात दगडाखाली होते ना, म्हणून झालं हे सगळं. अगस्त्य घराबाहेर पडला की कारस्थानं सुरू होतात ना तुझी? श्री म्हणते की नाहीच बाईसाहेब, मला वाटलं की अगस्त्य. सुलक्षणाताई रागाने म्हणतात की एक शब्द बोलू नकोस. तुझी हिंमतच कशी झाली ग शुभ्राच्या अंगावर पाणी फेकायची? कोण समजतेस कोण तू स्वतःला? या घरची मालकीन की महाराणी? आल्यापासून आम्ही बघतोय तू मनमानी कारभार सुरू केला. अगस्त्य काही बोलत नाही, पण आम्हाला तुझी असली तर थेरं चालणार नाही आहेत, सांगून ठेवते. आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. श्री म्हणते की सॉरी बाईसाहेब, पण मी खरंच हे मुद्दाम नाही केलं आहे. सुलक्षणाताई म्हणतात की मी पण कोणाशी वाद घालते? अगं मुळात चूक केली आहेस ना, किमान ती मान्य तर कर. तेव्हा तिथे स्वीटी वहिनीसुद्धा येतात आणि विचारतात की मम्मीजी काय झालं? सुलक्षणाताई स्वीटी वहिनीकडे बघून रागाने म्हणतात की घ्या, आता हिला सांगा सगळं. श्री म्हणते की अहो बाईसाहेब, मला वाटलं की अगस्त्य आहे. शुभ्रा स्वीटी वहिनींना सांगते की श्रीने माझ्या अंगावर पाणी टाकलं. हे ऐकून स्वीटी वहिनीसुद्धा खूप शॉक होतात. शुभ्रा रडत म्हणते की आईसाहेबांनी मला एवढ्या प्रेमाने साडी दिली होती, ती सगळी खराब केली हिने. मुद्दाम केलं आहे सगळं. स्वीटी वहिनी म्हणतात की शुभ्रा, ती मुद्दाम नाही करणार असं. सुलक्षणाताई शुभ्राला म्हणतात की शुभ्रा, अगं कोणाशी बोलतेस तू? स्वीटी वहिनी सुलक्षणाताईंना म्हणतात की मम्मीजी तुम्ही प्लीज शांत व्हा. काय झालं आहे नक्की? सुलक्षणाताई रागाने म्हणतात की आम्हाला काय विचारतेस? आणि श्रीकडे हात करून म्हणतात की जिने केले आहे तिला विचार. आणि स्वीटी वहिनींना रागाने म्हणतात की आणि मुळात तू तिची वकिली करू नकोस, आमच्याकडे वेळ नाही आहे एवढा. शुभ्रा म्हणते की आईसाहेब प्लीज शांत व्हा, प्लीज आईसाहेब माझ्यासाठी. सुलक्षणाताई म्हणतात की ठीक आहे शुभ्रा, केवळ तू म्हणते आहेस ना म्हणून आम्ही हा विषय इथे वाढवत नाही आहोत. शुभ्रा म्हणते की आईसाहेब तुम्ही सांगितलं होते की आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट येणार आहेत, म्हणून मी इतकी छान रेडी झाले होते. पण जाऊ दे आईसाहेब, मी ना थोडा वेळ उन्हात जाऊन बसते, म्हणजे माझी साडी वाळेल आणि सगळं ओके होऊन जाईल. आणि ॲक्च्युली मी तुम्हाला एकच कपड्यावर भेटायला आले होते ना, त्यामुळे माझ्याकडे दुसरे कपडेसुद्धा नाही आहेत. आणि म्हणते की आईसाहेब मी इथं बसण्यापेक्षा मी पटकन जाते आणि माझे कपडे घेऊन येते आणि मग त्यातले घालते. मी जाते आईसाहेब, असं म्हणून ती जायला निघते. सुलक्षणाताई श्रीकडे बघून म्हणतात की श्री, बघितलंस ना किती समजूतदारपणा आहे हिच्यामध्ये? आणि त्या शुभ्राला म्हणतात की शुभ्रा, तुला कुठेही जायची गरज नाही आहे बाळा. या घरातल्या वस्तूंवर जेवढा इतरांचा अधिकार आहे तेवढा तुझाही आहे. अगस्त्याने दिल्या आहेत ना हिला एवढ्या महागड्या साड्या दागिने, त्यातली एखादी साडी नेस तू. तुला आता कुठेही जायची गरज नाही, आपण तुझी शॉपिंग नंतर करू. शुभ्रा हसत श्रीकडे बघत असते. सुलक्षणाताई श्रीला म्हणतात की मुली, तुझ्याकडची एक साडी आहे ना ती शुभ्राला दे. आणल्या आहेत ना अगस्त्याने 2 साड्या, त्यातली दे एक. आणि म्हणतात की खरं तर तिचाच अधिकार होता या सगळ्यांवरती, पण तू आयत्या बिळावर नागिन होऊन बसली आहेस. चूक सुधारण्याची संधी मिळते तुला. आणि त्या शुभ्राला म्हणतात की शुभ्रा जा आतमध्ये, तुला जी हवी ती साडी नेस आणि पटकन बाहेर आहे. आणि त्या परत श्रीला म्हणते की देतेस ना, की नाहीतर तू एक काम कर, तुझ्या वॉर्डरोबची चावी दे हिला, तिला आवडेल ती साडी नेसेल ती. शुभ्रा हसत श्रीकडे बघत असते. श्री चावी घेऊन येते. शुभ्रा हसत तिच्यासमोर चावी घ्यायला हात पुढे करते. श्रीला वाटत असतं की ती शुभ्राच्या हातात चावी देते. स्वीटी वहिनींना सुद्धा हे सगळं बघून वाईट वाटत असतं. शुभ्रा म्हणते की आईसाहेब मी आवरते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की अगस्त्य ऑफिसला निघालेला असतो. तो श्रीच्या आठवणीत हरवून गेलेला असतो. त्याला सगळीकडे श्री दिसत असते. त्याचा फोन वाजतो, पण त्याचं फोनकडे लक्ष
लक्ष नसतं. तेव्हा ड्रायव्हर दादा अगस्त्याला आवाज देऊन सांगतात की साहेब तुमचा फोन वाजतोय. अगस्त्य कॉल रिसीव्ह करतो. ऑफिसमधून कॉल आलेला असतो. अगस्त्य कॉलवर बोलून फोन ठेवतो आणि मनातच म्हणतो की श्रीला कॉल करू का. श्री सगळीकडे गिफ्ट शोधत असेल. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की शुभ्रा श्री आणि अगस्त्यच्या खोलीमध्ये बेडवर झोपलेली असते. ती खूपच खुश असते आणि स्वतःशीच म्हणत असते की शुभ्रा, सगळं जर तुझ्या प्लॅनप्रमाणे वर्कआउट झालं असतं ना तर हा बेड आज तुझा असता, ही रूम तुझी असते, अगस्त्य तुझा नवरा असता आणि तो मला म्हणाला असता आय लव्ह यू शुभ्रा आणि मी त्याला म्हणाले असते आय लव्ह यू टू अगस्त्य. आणि म्हणते की हो ना अगस्त्य, हे सगळं माझंच झालं असतं ना. निंबाळकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीनसुद्धा. तेव्हाच तिथे श्री येते आणि शुभ्राला बोलताना बघून ती म्हणते की शुभ्रा जमिनीवर ये इकडं. तो सोपड्यांचा फुगा जर फुटला ना तर धपकन आपटशील खाली. कसं आहे ना शुभ्रा, माणसाने मंदिरात जाऊन मनापासून नमस्कार करायचा असतो, देव बनायला जायचं नसतं. आणि तसंही जे घडणार नाही त्याची स्वप्न बघून काय उपयोग आहे. त्यावेळी तुला जी साडी पाहिजे ती बघ आणि घेऊन जा, निघ पटकन इथून. शुभ्रा श्रीला म्हणते की श्री, मी तुझ्यासारखी सेल्फिश मुलगी कधीच बघितली नाही. माझ्या स्वप्नांचा चुराडा करताना तुला लाज नाही का वाटली गं. नाही, माझंच चुकलं. मीच तुला त्या कचरा पेटीतून उचलून माझ्या घरी आणलं. मी तुला घरी आणलं नसतं ना, मी ती ब्लड टेस्ट केली असती ना, हे सगळं झालं असतं. सांग ना मला, जर मी तुला घरीच आणलं नसतं, ब्लड टेस्टच केली नसती तर सगळ्यांना कसं कळलं असतं की तूच गायकवाड यांची मुलगी आहे. आणि ते समजलं नसतं तर तुझं अगस्त्यसोबत लग्नच झालं नसतं आणि तू इथे नसतीस. भिकारी ती भिकारीच राहिली असतीस तू. त्यामुळे माझे आभार मान, थोडे तरी उपकार माझ्या लक्षात ठेव. हे सगळं मिळालं आहे ना, त्यामुळे माझ्यामुळेच मिळालं आहे तुला. श्री डोक्याला हात लावून म्हणते की आई अंबाबाई, कसं समजवायचं गं लोकांना आता. आणि ती शुभ्राला म्हणते की कसं आहे ना शुभ्रा, उपकार नाही म्हणत त्याला, नशीब म्हणतात. कसं आहे ना, ही खोली, अगस्त्यसारखा नवरा आणि हे घर मिळायला नशीब लागतं आणि ते माझ्या नशिबात होतं. बाबा बरोबर म्हणाले, मी कचरा पेटीत राहिले असते काय आणि महालात राहिले असते काय. जे माझ्या नशिबात होतं ते माझ्याच नशिबात होतं. आणि तुझ्या पण कपाळावरच्या रेषा फार खराब नाही आहेत गं. म्हणजे माझ्या एवढंच मोठं कपाळ दिसते तुझं, पण ते तुला समजत नाही. आणि तुझ्या नशिबात होतं म्हणून तू निंबाळकरांची सून झालीस ना. विशुभाऊंसारखा नवरा तुला मिळाला, पण गायकवाड यांनी एवढं मन लावून जीवन लावून तू त्यांची इज्जत राखली नाहीसच आणि आता विशुभाऊंची पण इज्जत ठेवत नाहीस. काहीतरी प्रॉब्लेम आहे अगं. मला काय वाटतं माहिती आहे का, हा नशिबाचा प्रॉब्लेम नाही, हा तुझा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जरा सुधर आणि उघड्या डोळ्यांनी बघ, नाहीतर देव न करो जे आत्ता मिळालं आहे ना ते पण हातातून निघून जायचं. हे सगळं ऐकून शुभ्राला श्रीचा खूप राग येतो आणि ती रागाने ओरडून तिच्या कानाखाली मारायला हात उचलते. पण श्री तिचा हात पकडते. तितक्या श्रीला अगस्त्याचा कॉल येतो. शुभ्रा श्रीचा हात सोडून फोन घ्यायला जाते, पण श्री तिला थांबवत तिच्या हातातून पकडून जोरात तिचा हात पिरगळते आणि म्हणते की आता ना फक्त हात पिरगळला आहे. आणि कसं आहे ना शुभ्रा, मिनरल वॉटरने विहिरीतल्या पाण्याबरोबर वैर घेऊ नये. शुभ्राला खूप त्रास होत असतो, तिचा हात दुखत असतो. श्री म्हणते की शुभ्रा, डोक्यात तुरटी फिरवा, नाहीतर लवकरच गडूळ होईल सगळं, असं म्हणून ती रागाने शुभ्राला ढकलून देते आणि जाऊन अगस्त्याचा कॉल रिसीव्ह करते आणि म्हणते की हॅलो हजबंड बोल. आता शुभ्राला तिचा खूप राग आलेला असतो, पण अचानक तिचं लक्ष कपाटामध्ये असलेल्या त्या पार्सलकडे जातं. ती पटकन ती बॅग घेते आणि अगस्त्याने श्रीसाठी आणलेलं गिफ्ट असतं त्यात. आणि त्यात एक चिठ्ठीसुद्धा लिहिलेली असते की त्यात लिहिलेलं असतं की श्री, हे तुझ्यासाठी फ्रॉम कुचकट हजबंड. शुभ्रा रागाने ती चिठ्ठी फेकून देते आणि ते गिफ्ट काय आहे ते बघते आणि खुश होऊन मनातच म्हणते की श्री भिकारडे, गढूळ माझं नाही गं, तुझं लाईफ करणार आहे मी. अगस्त्याच्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क होता जो तू ओरबाडून घेतला श्री, आणि तो हक्क मी परत मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. कहाणी में ट्विस्ट तर आता येणार, कारण शुभ्राला जे हवं असतं ना ते ती मिळवतेच आणि मिळवणारच आहे त्या काहीच दिवसामध्ये. मी होणार आहे मिसेस शुभ्रा अगस्त्य निंबाळकर. नंतर आपण दुसरीकडे पाहतो की श्री फोनवरती बोलत असते. अगस्त्य श्रीला विचारतो की श्री, सगळं ठीक आहे ना तिकडे. श्री सांगते की हो, काय झालं. अगस्त्य म्हणतो की नाही, म्हणजे तुझा आवाज जरा वेगळा वाटला ना म्हणून विचारलं, काय झालं आहे का. श्री म्हणते नाही काय नाही झालं. अरे ते चटणी करायची होती ना म्हणून नारळ फोडला होता, मग
तो नारळ खाल्ला तर तो घशाला लागला म्हणून तसा आवाज येत असेल. आणि विचारते की तू का केला होतास फोन? अगस्त्य म्हणतो की नाही काय नाही, सहज फोन केला होता मी. श्री म्हणते की सहज? ओय हजबंड, बाईसाहेबांनी एवढी मोठी जबाबदारी टाकली ना तुझ्यावर, मग कामाकडे लक्ष दे. आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे, तू भारीच काम करशील. आणि म्हणते की ऐक ना, मला पण घरातली कामं आहेत, मी करते तुला नंतर फोन, चालते का? पण अगस्त्य म्हणतो की तुम्ही म्हणाल तसं मॅडम, आपका हुकूम सर अकोफ. आणि म्हणतो की ऐक ना, आता मला आठवलं की मी कशासाठी कॉल केलेला. श्री म्हणते की मग ते कधी सांगणार आहेस, बोल पटकन. अगस्त्य म्हणतो की गिफ्ट आवडलं की नाही? श्री म्हणते की हे बघ अगस्त्य, खूप मस्करी झाली, उगाच तुझ्या मस्करीमध्ये असं म्हणून ती थांबते आणि म्हणते की तू चेष्टा करतोयस ना, तू फोन ठेव. अगस्त्य म्हणतो की श्री अगं मी चेष्टा नाही करत आहे. श्री म्हणते की मला तर तू कधी खरं आणि कधी खोटं बोलतो ना तेच कळत नाही, तू खरंच गिफ्ट आणलं आहेस का? अगस्त्य म्हणतो की अगं मी कशाला खोटं बोलू, खरंच बोलतोय मी. ते गिफ्ट मी कपाटामध्ये ठेवलं आहे, पाहिलं नाहीस का तू? जा चेक कर आणि सांग मला कसं वाटलं ते. श्री म्हणते की ठीक आहे, मी बघते आणि लगेच फोन करते तुला, असं म्हणून ती फोन ठेवते. अगस्त्य स्वतःशीच म्हणतो की श्री खोटं बोलली का माझ्याशी? ओलं खोबरं खाल्लं, ती असं का म्हणाली? तिने खरंच गिफ्ट बघितलं नसेल का? पण जाऊ दे, घरी गेलो की बोलेन तिच्याशी. आता यानंतर श्री फोन ठेवते, तितक्या तिथे मयुरी वहिनी येते आणि श्रीकडे बघून म्हणते की अगं श्री, अजून तू तयार झाली नाहीस का? यावर श्री म्हणते की सॉरी, ते मी विसरूनच गेली, लगेच होते तयार, असं म्हणून श्री जायला लागते. तितक्यात मयुरी वहिनी तिला म्हणते की अगं आज आईसाहेबांचे पाहुणे येणार आहेत. श्री आश्चर्याने विचारते की पाहुणे कोण? मग मयुरी वहिनी म्हणते की अगं आईसाहेबांच्या खास मैत्रिणी येणार आहेत, म्हणजे अगस्त्य भाऊजींच्या मावशाच असं म्हटलं तरी चालेल, बहुतेक तुलाच भेटायला येणार आहेत. अगं लग्नाला आल्या नव्हत्या ना त्या, म्हणून. आणि त्या श्रीला म्हणतात की तुला एक सांगू का, स्वीटी त्यांना काय म्हणते माहिती आहे का? तेव्हा श्री म्हणते की काय? तर मयुरी वहिनी सांगतात की 3 देवी या. मग दोघीही हसायला लागतात. आता यानंतर मयुरी वहिनी म्हणते की बरं तुझं आवर पटकन. श्रीसुद्धा हो लगेच आवरते म्हणून तिथून निघून जाते. आता यानंतर श्री जेव्हा तिच्या खोलीत येते तेव्हा ती बघते तर अगस्त्याने तिच्यासाठी दिलेलं गिफ्ट आधीच ओपन करून त्यातील साडी शुभ्राने नेसलेली असते. श्री शुभ्राला बघून म्हणते की काय करायचं या पोरीचं? आता श्री शुभ्राजवळ येते आणि शुभ्राला म्हणते की शुभ्रा तू. शुभ्रा श्रीला म्हणते की काय झालं श्री, अशी एकटक का बघतेस माझ्याकडे? खूपच सुंदर दिसते ना मी या साडीत. श्री काहीच बोलत नाही. यावर शुभ्रा म्हणते की थँक्यू सो मच. बघ तू बोलली नाहीस ना तरी तुझ्या नजरेत दिसतं मला. श्री रागाने शुभ्राला म्हणते की शुभ्रा हे बघ तू ही साडी. तितक्यात शुभ्रा श्रीला थांबवत म्हणते की अगं तुला माहिती आहे का, मी तुझ्या सगळ्या साड्या बघितल्या, पण सगळ्या ना तू वापरलेल्या होत्यास आणि त्या साड्यांना कसला तरी असा तू घाणेरडे ते तेल वापरतेस ना त्याचा स्मेल होता. आणि मला असं झालं ना की मी तुझ्या त्या घाणेरड्या गल्लीतच गेले आणि त्यानंतर लगेच माझी नजर या पार्सलवर गेली. मी उघडून बघितलं तर मला ही साडी दिसली आणि हा कलर पण मला सूट होईल असं वाटलं, म्हणून मी घातली साडी आणि घडी मोडली. श्री यावर शुभ्राला म्हणते की शुभ्रा अगस्त्याने दिल्या मला हे गिफ्ट, म्हणजे माझ्या नवऱ्यानं. यावर शुभ्रा म्हणते की किती तू नवऱ्याचा पुळका, एवढं होतं तर नेसली का नाहीस ग साडी? यावर श्री म्हणते की तो माझा प्रश्न आहे, तू एक काम कर यातली कुठली पण साडी नेस, पण ही नको. मी म्हटलं ना तुला माझ्या नवऱ्याने दिलेला पहिलं गिफ्ट आहे. यावर शुभ्रा म्हणते की बस श्री, तू साधं ओपनसुद्धा करून बघितलं नव्हतंस गिफ्ट, त्यामुळे तुझी ही नाटकं बंद कर. आणि तुमचं जे हे नवरा बायकोचं नाटक आहे ना ते मला माहिती आहे, अदरवाईज तर तुम्ही वेगवेगळेच राहता ना. तू त्याला हजबंड म्हटलं आहे पण त्याने तुला कधी बायको म्हटले का? आता हे ऐकून श्री जरा टेन्शनमध्ये येते. शुभ्रा श्रीला म्हणते की श्री, जर या नात्यालाच अर्थ नाही आहे तर या नात्यात दिलेल्या गिफ्टला एवढा इम्पॉर्टन्स देऊन काय उपयोग आहे? यावर श्री म्हणते की ते काही असू दे, शुभ्रा तू ही साडी काढ. मग शुभ्रा श्रीला म्हणते की बरं बाई, तुला नाही द्यायचे का साडी मला? मी एक काम करते, मी सांगते आईसाहेबांना, त्यांनी सांगितलेलं असून ही तू मला मदत करत नाहीस, म्हणजे बघा तू ऑलरेडी त्यांची नावडती आहेस आणि आता हे ऐकल्यानंतर तू अजून त्यांची नावडती होशील. ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर मी आणि असं म्हणून ती आईसाहेबांना मोठ्याने आवाज देते. तितक्यात श्री तिला थांबवते आणि मनातच विचार करते की आता ही बाई साहेबांना सांगणार म्हटल्यावरती ती ही आगीत तेल ओतणार, नको. त्यात आधीच सकाळी चूक झाली आहे माझ्यावर, तिच्या अंगावर पाणी ओतलं, याचं भांडवल ही नक्कीच करेल. श्री विचार करत
करत असते. शुभ्रा श्रीला म्हणते की काय झालं श्री. श्री म्हणते की काय नाही झालं, येतो. आता शुभ्रा जाता जाता श्रीला म्हणते की श्री मी तुला अजून एक गोष्ट सांगते, असं म्हणून ती श्रीच्या मंगळसूत्राला हात लावते आणि म्हणते की हे जे तू मंगळसूत्र मिरवतेस ना माझ्यासमोर, मग श्री त्या मंगळसूत्राला शुभ्राने हात लावलेला शुभ्राचा हात झटकते. तर शुभ्रा श्रीला म्हणते की काळजी नको करू सागं, आता नाही काढून घेते तुझ्याकडून, कारण तू हे मंगळसूत्र स्वतःहून माझ्या स्वाधीन करशील आणि अगस्त्यला सुद्धा, समजलं. असं म्हणून ती तिथून निघून जाते. श्री इकडे खूप टेन्शनमध्ये येते आणि विचारात पडते आणि आजचा भाग इथे संपतो.